नमस्कार गाईज, तुमचं आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे. तर आजचा विषय असा आहे की मी आज आलेलो आहे शेतात बाबाचा डबा घेऊन. तुम्ही बघू शकता आपल्या मागे आमच्या शेतातली डीपी आपल्या इकडं मागं ऊस आहे. हे बोरचा पाईप आहे गाईज. बोरचा पाईप तुम्हाला बोर दाखवतो आमचा. हे बघू शकता गाईज आमचं बोर आहे. तुम्ही बघा या बोर मधून कसा आवाज येतो गाईचा. बघितला का गाईज कसा आवाज येतो का बोर मधून. तर तुम्हाला त्या बाबाला तर भेटवतो. ते बाबाला बघा कसं काय ते आत्ता जेवण केलं देईन त्याला विचारू आपण जेवण कसं. वरण गिरण कसं काय होतं बाबा. बरं होतं. मग आंबे आपली त्या प्रकारे चाललेले आहे ते बाबा गहू तुपटायला. ते बघू शकता तुम्ही. इथं आपली एचप आहे. आता हे कॅनी घेऊन आपल्याला घरी जायचं आहे गाईच. अजून जेवण वगैरे नाही केलं. आता ऊन असं पडून राहिलं गाईच का काय सांगा तुम्हाला. इथं सावलीत बसतो मी. ऊन तर असं पडते. इथं आता पप्पाचा डबा ठेवला आहे इथं लटकून. बघू शकता तुम्ही लिंबुनीला आपल्या मस्त चांगले प्लक असे लिंब लागलेले गाईस पा मस्त लिंब लागलेली. तर गाईज आजचं तर काही प्लॅनिंग नाही. काल बघितलं तुम्ही आपले मित्र आले होते. पाचोडचे होता एक लिंबगावचा होता. आम्ही पोहलो गिवलो आणि आडोळा थोडंफार काम होतं ते पण केलं. ते मित्राला कपडे वगैरे घ्यायचे होते. तर चालन गाईज आता मी घरी जातो. बघतो काय आहे काय नाही. जेवण वगैरे करतो. खूप भूक लागलेली गाईज. आता 10-11 वाजत आले असतील अजून जेवलो नाही. तर चालन तुम्हाला आता घरी भेटतो. तर आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तुम्हाला घरी भेटतो गाईज. तुम्ही बघू शकता आपण आपल्या दुसऱ्या शेतात आलेलो आहे. इथे केळीचं घडतं काय आपल्याला नेणं आहे ना. बघू शकता इथं आलोय आपण आपल्या इथं. आपल्याला बघायचं आपली मोटर चालू झाली का नाही. तर गाईज आपली मोटर चालू झाली असं वाटतंय मला. हो गाईज आपली मोटर चालू झाली. अजून 2-1 घंटे अजून थोड्या वेळ करेन गाईज. 2-1 घंटे करेन आम्ही मोटर. मग बंद करावं लागेल. मोटर चालू आहे. केळी न्यायची आपल्या घरी पण नेणं आहे ना काय आता. हे बघू शकता तुम्ही. असं वाटरलं असं उचलून नाही बघा. सोलार आपला ऊस गाईज. तर चला अशा प्रकारे आता आपण चाललेलो आहे घरी. त्या बाबाला दिलं कामाला लावून सोयीला. त्यांना जेवण वगैरे दिलं डबा वगैरे दिला. इथं बघू शकता आपण गाडीवर कॅनला लटकवलेलं आहे. त्यातून पाणी गळू राहिलं हे बघा. तर चला लवकरात लवकर मी आता घरी जातो. मग भेटतो तुम्हाला नाही का. हे पाणी पण गळू राहिलं तर घरी भेटू. तर काय आपण आलेलो आहे शेतातून कॅनी वगैरे घेऊन. कॅनी आपण पाण्याच्या आणल्या. जेवण वगैरे केलं. आता बसलोय. आता तुम्ही बघू शकता टाइम बघा. टाइम असं झालेला आहे. तर आजचं काही प्लॅनिंग नाही. आज काही विषय नाही काहीच. बघू काय होतंय काय नाही.
तो कुछ तो होना चाहिए आज। देखते हैं, आप बताओ क्या करें। बाहर देखो, धूप ही धूप है। फोन पडलेलं आहे गाईज बाहेर. काय गाईज, काय बघू शकता. बोर होऊ लागलं गाईज घरी, बोर. पण काय आता, काही इलाज नाही. बघू काय होतं काय नाही. भेटतो मला पुढं काहीतरी करतो. चला. चला काहीच तरी झालं, थोडा आराम वगैरे करतो. बघू काय होतं काय नाही. भेटतो मला थोड्या वेळाच्या नंतर भेटू म्हटल्यावर आपल्याला काही नंतर टाईमच भेटला नाही. आपण गेलो शेतात, तर त्याच्यानंतर आपल्याला काही ब्लॉग करताच नाही आला. तर तिथून मग आम्ही घरी आलो. घरी आराम वगैरे केला. आराम वगैरे केल्याच्या नंतर मग पप्पा आले. पप्पानी 5 वाजता ट्रॅक्टर नेलं. कोणाच तरी शेतात माती लावायची होती उसाला, त्याच्यामुळे मग शेतात ट्रॅक्टर नेल्याच्या नंतर मग मी एक गोण्या पण लावल्या इथं. या गोण्या पुढच्या रूममध्ये होत्या, हे बघू शकता तुम्ही. हे बघा गाईस, हे गोणे मी एकट्याने इथं लावले. दमलो होतो, मग आंघोळ वगैरे केली. आंघोळ वगैरे केल्याच नंतर ते बाबा आमच्या तिथं कामाला आहे, त्याला आणायला गेलो. त्याला आणलं. मग बस काय असंच दिवसभर दमलो. तर चला गाईज, मग आज तर खूपच दमलेलं आहे. काय आता कोणाला सांगू शकत नाही, काही नाही. आपल्याला करावं लागणार आहे नाही गाईज. तर ठीक आहे, चालेल गाईज. आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करू. ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुमच्या भावाला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तर ठीक आहे, असंच भेटू आपण नवीन नवीन ब्लॉगमध्ये. नवीन नवीन कॉन्टेंट, नवीन नवीन याच्यात. तर गाईज आता सध्याला माझं CETच पेपर आलेला आहे, त्याचा पण थोडा अभ्यास वगैरे करावा लागतो. तर ठीक आहे गाईज, चालेल. भेटू आपण अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.